हॅलो, कसे आहात सर्वजण? आशा आहे मस्त असाल, खुश असाल. तर आज ऐकणार आहोत बऱ्याच वर्षापूर्वीच्या एका शालेय प्रवासातील एका बॅचची गोष्ट. त्या बॅचमधील वर्गातल्या मित्रमैत्रिणींची झालेली ताटातूट किंवा आपण त्याला म्हणू शकतो दुरावा. एका शहरात माया नावाची मुलगी राहत होती. संसार सांभाळत सांभाळत ती एका नामांकित कंपनीमध्ये कार्यरत देखील होती. लग्नानंतर काही विद्यार्थी मित्रमैत्रिणी कधीतरी कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांना भेटत असत. पण खरं तर त्यांना भेटून वाटे की का नाही आम्ही सर्वजण कधीतरी एकत्र भेटू. असा दिवस कधी येणार? कुठे असतील सर्वजण? कसे असतील? हे प्रश्न तिच्या मस्तिष्काच्या कोनाकोपऱ्यात कुठेतरी होते नक्की. तर एक दिवस ती जिथे कार्यरत होती तिथे काका होते, विजय काका. ते मायाला नेहमी मुलीसारखे जपत. त्यांना ती एकदा म्हणालीच, अंकल, आपको मैं किसी और नाम से पुकारूं तो चलेगा क्या? तेव्हा ते हसत म्हणाले, क्यों, क्या हुआ? अच्छा नहीं है क्या नाम मेरा? कुछ नहीं अंकल, मेरा भी एक दोस्त था स्कूल में, विजय, लेकिन पता नहीं क्यों नहीं बात करता. त्यावर ते म्हणाले, अरे तो पूछ लेना क्यों नहीं बात करता. हर्ज ही क्या है एक बार पूछ लेने में. कम से कम मन पर किसी बात का बोझ तो नहीं रहेगा. अच्छा ठीक है, चलो तो पूछ लेंगे. काकांना बोलून तर दिले, पण कसे बोलायचे? कसे वाटेल इतक्या वर्षांनी बोलल्यावर? बोलेल का तो? पण न बोलण्याची कारण तरी काय असावी? लहानपणापासून एकत्र खेळलो, बागडलो याची जाणीव नसेल का त्याला? की मोठे झालो तसे भावनाही बदलल्या असाव्या? काय माहित. पाहू, आज मी नक्की त्याच्याशी बोलेन. या निर्धाराने काही मेसेज त्याच्या मोबाईलला जाऊन थडकलेच. मायाने मेसेज केला, मला काही बोलायचं होतं तुझ्याशी. विजयच्या मोबाईलमध्ये नंबर तर सेव्ह होताच. त्याचा रिप्लाय आला, ओके बोला, असा समोरून रिप्लाय आला. त्या रिप्लायवरून नेमकं समजतच नव्हतं की बोला म्हणजे आदर होता की परकेपणा होता, की मोठं झाल्यावर नातं बदललं. त्यावर मायाने पुन्हा रिप्लाय केला, तसे पाहता मित्रा, लिहू की वाढलेल्या वयानुसार बदललेल्या वेळेनुसार सर बोलू की अजून काय बोलू? तूच सांग एकदा. ओके बोला या वाक्यावरून आपणासोबत बोलण्याची इच्छा तर होत नाही, पण शेवटी आपण एक बालपणीचा काळ एकत्र घालवलेला. लाखो करोडच्या संख्येत आपली सर्वांची बालपणीची नाळ एकत्र बांधली गेली होती. शाळेत पाटी कशी पकडायची हेही माहीत नव्हतं, ते बाईंनी आणि गुरुजींनी शिकवलं. अगदी तेव्हापासून आपण एकत्र. कधी दुपारचा डब्बा एकत्र जेवलो होतो, तर कधी पावसात एकत्र भिजलो होतो. आठवतं का तुला? तेव्हा कुठे होत्या छत्र्या तरी? पोत्यांच्या खोळ करून पावसात दुपारच्या सुट्टीत जेवायला पळत होतो. पॅरेगॉनचे जोड सुद्धा वर्षात 2 वर्षात एकदाच भेटायचे. त्याच चप्पलांनी आपले सर्व खेळ पाहिले, रस्त्यातले काटे पाहिले. दंगा करून आई रप्पाटा देणार इतक्यात तीच पॅरेगॉन घालून मित्राच्या कट्टीवर जाऊन बसत होतो.
त्याच मित्राच्या हातातली फुटाण्याची डाळ आणि आपुलकीचं 4 शब्द गारव्यासारखे होते. आणि इकडे आईचा राग शांत झाला की, ए कार्ट्या, जेवतोस का, येऊ तिकडं, म्हटलं की गपकार होऊन जेवणाच्या ताटावर लक्ष केंद्रित करायचो. असं होतं आपलं एकमेकांसोबतचं बालपण. सुट्टीच्या वेळी आम्ही म्हशी घेऊन शेतात गेलो की पेरू तोडण्याच्या नादात इकडं म्हशी वावरात घुसायच्या आणि वावराचा मालक संध्याकाळी आईबाला नाव सांगत यायचा. तेव्हा ह्याच्या घरात लप त्याच्या घरात लप करत करत मित्र त्याच्या ताटातला एखादा भाकरीचा तुकडा लपवून त्याच्यासाठी घेऊन यायचा. तोच होता आयुष्यातला गोडवा आणि गारवा. तेव्हाची परिस्थिती गरीब. कुणाच्या घरात तर दिव्याशिवाय पर्यायच नसायचा. बल्बचा शोध लागला होता, पण गरिबीमुळे बऱ्याच जणांच्या घरी बल्ब काय पाहायला मिळत नव्हता. अशा वेळी मित्रच उजेड म्हणून दिव्यासारखा जोडीला असायचा. स्वतःच्या घरात अभ्यास करायला बोलवायचा आणि त्या उजेडात शैक्षणिकच नाही तर मैत्रीचीही परीक्षा अगदी डिस्टिंक्शनने पास व्हायची. बालवाडीत आपण ग्लासमधून दूध पिण्यासाठी ओळीने बसलेलो असत. प्रार्थनेसाठी मैदानात बसलेलो असो किंवा एकत्र कुठेतरी सहलीला जाणे असो, तसेच गावातील स्वातंत्र्य दिनानिमित्त काढलेली प्रभात फेरी असो, एक वेगळाच आपुलकीचा मैत्रीचा भाव चेहऱ्यावर नेहमी होता. पहिल्या पावसाचा मातीचा सुगंधही त्या आपुलकीसारखा ताजा ताजा आणि हवा हवासा वाटे. सुट्टीच्या दिवसात ओढ्याला मातीची भांडी करत होतो तर कधी ऊस आणि हरभऱ्याचा तुरा तोडून खात होतो. एक वेगळेच दिवस होते ते, खूप सुंदर. नजर न लागावी त्या सोनेरी दिवसांना. पण आता मित्रमैत्रिणी हरवल्यासारख्या भासत आहेत मला. याच जगात आहेत, याच पृथ्वीवर आहेत, पण सोबत घालवलेले क्षण आणि दिवस ते विसरले असावेत का? तूही विसरलास ना? मोबाईलमध्ये काहींचे नंबर आहेत तर काहींचे नाहीत, पण जे आहेत ते तरी कुठे बरं एखादा कॉल करून विचारतात की बाबा कसा आहेस, कुठे आहेस, कशी आहेस. वेळ बदलेल तसे प्रत्येक गोष्ट बदलते का? सर्व काही बदलावं, पण नाती आणि भावना मात्र न बदलाव्या. लपून लपून खाल्लेल्या चिंचा, कैऱ्या, ऊस आणि बोरं, त्यांची सर आता कुठे? किमान त्या आठवून तरी समाधान असावं ना. वाटलं होतं प्रत्येकाला कॉल करून भेटावं, जुन्या गप्पा गोष्टी कराव्या, पण कुठे हरवली ही पाखरं? कधी आवाज दिला तर तुझ्यासारखे ओके बोलतील की अरे माया कशी आहेस विचारतील, हा मोठा प्रश्न पडला आहे मला. आजकाल प्रत्येक सोशल मीडियावर आपल्याला बातम्यामध्ये मे आणि दिवाळीकडे गेट टुगेदरचं मोठमोठे फोटो पाहायला मिळतात. पण आपला काही वर्ग आजवर एकत्र आला नाही किंवा एकजूट झाला नाही. अजूनही कित्येक बॅच असे असतील देखील, हो ना, जे कधी भेटले नसतील. कुणाची लग्न वयाच्या 16व्या ते 18व्या वयात लागले असतील, तर कुणाला पोटासाठी 12 वाटा काढत गावापासून दूर नोकरी करावी लागत असेल. यातच सर्वांचं बालपण मुजले असेल का? की आपली हाक त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल? या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
मिळतील असे नाही. हो ना मित्रा, तुला काय वाटतं? त्यावर काही वेळाने रिप्लाय आला, लहानपणापासून आतापर्यंत एवढं सगळं मनात कसं काय ठेवलेस? खरंच ग्रेट आहेस. तू तुझ्या भावना व्यक्त केल्यास याबद्दल मला नितांत आदर आहे. तू जे लिहिले आहेस अगदी योग्य आहे. माझा तुझ्यासाठी काहीच राग वगैरे नाहीये. माहित नाही, जबाबदारीच्या प्रवाहात वाहत वाहत कदाचित त्या सोनेरी आठवणींच्या शिदोरी मनात ठेवून पुढे वाटचाल करत असावा मी. विसरलो असं काहीच नाही बघ. पण खरंच तुझ्या बोलण्याने डोळे आज पाणावले. मैत्रीत तो घास आहे जो उपाशी राहू देत नाही की कधी उदास होऊ देत नाही. तुझ्या शब्दांना काहीच तोड नाही. त्यांचं संभाषण बरंच झालं, कारण मैत्रीचं संभाषण लिहूनही संपणार नाही. दुसऱ्या दिवशी मायाला ऑफिसमध्ये काम करताना पाहून विजय काका समोर येऊन ठाकले अन म्हणाले, क्या हुआ, दोस्त से बात हुआ क्या? तेव्हा माया हसत म्हणाली, जी बात हो गई. काकांनी पुन्हा विचारले, क्या पता चला, क्यों नहीं बात करता था? त्यावर माया म्हणाली, पता नहीं उसे भी, शायद क्यों नहीं बात करता था, पर इतना पता चला उसमें मेरा दोस्त अभी भी सांस ले रहा है. मुझे तो लगा था कि दुनिया की चकाचौंध रोशनियों ने उसे घेर लिया हो, पर पता चला जिम्मेदारियों के साथ चल रहा था. भूला नहीं था मुझे, मैंने तो बस बचपन की यादों पे लगी हुई धूल हटवा दी. त्यावर काका म्हणाले, बहुत खूब बेटा, अच्छी बात है. काका तिथून निघून गेले आणि माया काही वेळ चाललेल्या अंतर्मनातल्या संभाषणात बुडाली होती. असे कित्येक मित्रमैत्रिणी असतील जे बोलत नसतील. एकाच ताटात जेवून मोठे झालेली पाखरं हरवली आहेत. हो, हरवली आहेत. एकंदरीत हरवलेली पाखरं तुम्हाला पुन्हा मिळवायची असतील तर एखादा मायेचा, आपुलकीची हाक तुम्हीही देऊन पहा. कदाचित तुमचे जिवलग मित्रमैत्रिणी पुन्हा बालपणाच्या घरट्यात परततील. धन्यवाद. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा. रायटर उप्पा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा, खुश राहा. सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.